धन्यवाद सर. जोहार, जय मूल्यवासी सर्वांना साथियो. आज या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा व तसेच बहुजन क्रांती मोर्चाच्या प्रणित जे काही ऑफिस विंग आहेत आणि त्या म्हणजे लातूर जिल्ह्यामधील जे काही पदाधिकारी व तसेच भारतामध्ये पूर्णतः 567 जिल्ह्यामध्ये आज आपण हे निवडणूक आयोगाला निवेदन देण्याचा आजचा प्रोग्राम आहे. तर हे आंदोलन जे आहे ते निवडणूक आयोगाला म्हणजे इशारा देण्यासाठीचा आहे. कारण निवडणूक आयोग या भारतीय लोकसंख्येची जी मतदानाचा जो अधिकार आहे तो राजा बनण्याचा आणि राजा बनवण्याचा अधिकार आहे की फक्त आपल्याला मतदान करून बाजूला होण्याचा अधिकार नाही. कारण तो अधिकार जो आहे तो फंडामेंटल अधिकार आहे. तर तो अधिकार आपल्याला वाचवण्यासाठी आणि या निवडणूक आयोगाला आपल्याला फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट म्हणजे मुक्त पारदर्शी निवडणुका घेण्यासाठी ईव्हीएम हटवण्यासाठीचं आजचं आंदोलन आहे. कारण ईव्हीएम जर हटवली तर या देशामध्ये बॅलेट पेपरवरती पारदर्शी निवडणुका घेतल्या जातील आणि पारदर्शी निवडणुका घेतल्याच्या नंतर या देशातील नागरिकांनी, मतदारांनी ज्या उमेदवाराला, ज्या पार्टीला मतदान केलेलं आहे त्याची फिजिकल एव्हिडन्स म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स त्यांना ते प्राप्त होईल आणि त्यांना त्याचा विश्वास बसेल की आम्ही ज्यांना मतदान दिलेलं आहे ते मतदान त्याच उमेदवाराला गेलेलं आहे. तर हे पारदर्शी निवडणूक होण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला आजचं निवेदन देत आहोत. पण हे निवडणूक आयोग जर एवढं निवेदन देऊन जर ऐकलं नसेल तर आम्ही तर ठरवलेलं आहे येणाऱ्या 24च्या या टप्प्यामध्ये जे निवडणुका होत आहेत लोकसभेच्या, त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये जर निवडणूक आयोग ईव्हीएम मशीनची जर सक्ती करत असेल तर आम्हाला लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आणि ह्या संविधानानं या देशातील नागरिकांना मतदानाचा जो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे तो अधिकार वाचवण्यासाठी नाविलाज असतो शासन प्रशासनाच्या आणि या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन आम्हाला ईव्हीएम फोडावं लागेल. तर आजचं आंदोलन जे आहे ते पूर्णतः ईव्हीएमच्या विरोधात आहे आणि हे केवळ आंदोलन लातूर जिल्ह्यापुरतं नसेल तर भारतामध्ये संपूर्ण 567 जिल्ह्यामध्ये आज आम्ही आंदोलन करत आहोत. कारण ईव्हीएममुळं आजचे आता उदाहरण देतो आणि हे तुम्हाला ऐकायला सुद्धा व्यवस्थित वाटणार नाही. त्याच्यावरती तुम्हाला काय आक्षेप घ्यायचा असेल तुम्ही बिंदास घेऊ शकता. ज्या पद्धतीनं आईवडिलांनी मुलांना जन्म दिलेला असतो त्याच पद्धतीनं ह्या खासदार आमदारांना जनतेनं त्यांच्या मतातून जन्म दिलेला आहे तेव्हा ते खासदार आमदार झालेले असतात. जर ते खासदार आमदार जसे एखाद्या पद्धतीनं एखादं जर मूल दत्तक घेतलं तर ते मूल दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसतं, तसंच हे आज आमदार खासदार जे आहे स्वतःच्या ईडीच्या, सीबीआयच्या अनेक भीतीपोटी दुसऱ्याच्या मांडीवरती जाऊन बसतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ईव्हीएमची नाजे जी लेकरं आहेत ते दुसऱ्याच्या मांडीवरती जाऊन बसतात. कारण हे आम्ही जाणीवपूर्वक बोलत आहे. कारण या देशातील जनतेचा जो रोष आहे तो ईव्हीएम मशीनच्या बाबतीत आहे आणि हा जो अधिकार आहे तो बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून. तो जर अधिकार जर आज खतम होत असेल आणि 24च्या निवडणुकामध्ये ईव्हीएम मशीनमध्ये जर घोटाळा करून जर हे सरकार स्वतःची नाजे सरकार जर बनवत असेल तर त्याला आम्ही कदापि आम्ही सहन करणार नाहीत. कारण आम्ही ईव्हीएम मशीन फोडणार आहोत. असंही तसंही आमच्या आयुष्याचा ह्यांनी म्हणजे बाजार मांडलेला आहे. ते आयुष्य येणाऱ्या पिढीचं सुद्धा ह्यांनी गुलामीमध्ये लोटण्याचं काम करत आहेत. तर ती आम्हाला गुलामी रोखवायची आहे, संविधान वाचवायचं आहे आणि या देशातील जनतेचा जो रोष आहे तो आम्हाला या ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन तो आम्हाला खरी स्वातंत्र्य आणि खरं आझादी मिळवायची आहे. त्यासाठी आमचे तीव्रतेचं आणि रोषाचं आंदोलन आहे. त्यासाठी या निवडणूक आयोगानं, भारतीय प्रशासनानं याचा गंभीर विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुका पारदर्शी होऊन बॅलेट पेपरवरती कशा घेतल्या जातील यावरती त्यांनी विचार केला पाहिजे आणि निवडणूक आयोगानं सुद्धा ईव्हीएम मशीनची सक्ती न करता बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यावा एवढंच आजच्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बोलतो. कारण ईव्हीएम मशीनच्या माध्यमातूनच मणिपूरची घटना झालेली आहे, मॉब ब्लिचिंगच्या घटना घडवत आहेत, त्यांनी धार्मिक दंगे घडवत आहेत, त्यानंतर हिंदू मुस्लिमचे दंगे घडवत आहेत. पण हे केवळ आणि केवळ कारण जे आहे तर ते ईव्हीएमच्या माध्यमातून होत आहे. आज यांना साथियो कसल्याही पद्धतीची चपराक नाही किंवा भीती राहिली नाही. कारण ते संविधानाचा कशाचाही त्यांनी ते विचार करत नाहीत. आज जनतेला त्यांनी अंधारात ठेवत आहेत आणि स्वतःचा स्वार्थ बघत आहे. स्वतःची मुलं त्यांनी विदेशामध्ये ठेवत आहे शिक्षणासाठी परदेशामध्ये. पण येणाऱ्या भारतामध्ये जी गुलामी जी वाढत आहे येणाऱ्या बेरोजगारीची सुद्धा या ठिकाणी नाराजी आहे. कारण नोकऱ्या सुद्धा कमी केलेल्या आहेत त्यांनी. तर मी या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही आणि जास्त बोलत नाही. एवढंच मी परत सांगतो की या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत आणि ईव्हीएमला आम्हाला या ठिकाणी बॅन करायचं आहे. आणि निवडणूक आयोगाने जर याची नाही दखल घेतली तर आम्हाला येणाऱ्या निवडणुकामध्ये अनेक ठिकाणी या ईव्हीएम मशीन फोडाव्या लागणार आहेत आणि त्या आम्ही फोडणार आहोत. याची शासन प्रशासनाने दखल घेतली पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय मूल्यवासी, जय संविधान, जय भारत.